नमस्कार. आपण पाहत आहात GST न्यूज आवाज महाराष्ट्राचा. दिनांक 19 जून 2026 रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारी घटना घडली असताना ठाकरे गटाचे खासदार राजेभाऊ वाजे यांनी पक्षाबरोबरच राहून पक्षाबरोबरच काम करण्याचा निर्णय घेतल्याने देशभरात त्यांचे कौतुक होत आहे. ते आजच दिल्लीहून नाशिकला आल्यानंतर त्यांची रेल्वे स्टेशनवर शिवसैनिकांनी स्वागत केले. शिवसेनेचा ढाण्या वाहक, नाशिकचे निष्ठावंत खासदार, सिन्नरचे भूमिपुत्र, मर्द मराठा व कडवट शिवसैनिक खासदार राजाभाऊ वाजे यांचे नाशिकमध्ये जंगी स्वागत. नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांनी आपल्या घरी येऊन वडिलांचे आशीर्वाद घेतले. त्यावेळी वडील प्रकाश वाजे यांनी खासदार राजाभाऊ यांना मिठी मारत वडिलांनी त्यांचं स्वागत केलं. या प्रसंगी वडील प्रकाश वाजे भाऊ झाल्याचे पाहायला मिळाले. हितचिंतक व शिवसैनिकांचे मनोगत जाणून घेतले आहे. शिवसैनिकांच्या भेटीगाठीनंतर खासदार वाजेही शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त होत असलेल्या मुंबई येथील कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः पत्रकारांना दिली. ते संध्याकाळीपर्यंत कार्यक्रमस्थळी रवाना होतील. गेले ते कावळे, राहिले ते मावळे या बाळासाहेबांच्या आठवणींचा उजाळा सध्या राजकीय घडामोडी सुरू असलेल्या घटनांवरून चर्चेत येत आहे. प्रतिनिधी भाऊसाहेब हांडोरे, सिन्नर. अशाच ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. GST न्यूज आवाज महाराष्ट्राचा.